अवैध रेत निकालने वालों एवं सक्शन पंपों पर हो कार्रवाई। बल्ल्या मामा की राजस्व व्यवस्था को चेतावनी। भिवंडी के खांडी पात्रा से भारी मात्रा में अवैध रेत उत्खनन हो रहा है और रेत माफियाओं द्वारा डेजर और सक्षम खाद पंपों की मदद से अवैध रेत उत्खनन किया जा रहा है। सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा ने राजस्व व्यवस्था को दिया है। मंगलवार को खाई महात्रे ने इस संबंध में तहसीलदार अभिजीत खोले से मुलाकात कर अपनी भूमिका स्पष्ट की है। इस अवसर पर टंडेल मंडल और तालुका के रेत खनन पेशेवर बड़ी संख्या में उपस्थित थे। भिवंडी में खादी पत्र के किनारे के गांवों में कई वर्षों से डुबान द्वारा रेत निकालने का व्यवसाय शुरू किया गया था, लेकिन सरकार के महाराष्ट्र मैरीटाइम बोर्ड समुद्री बोर्ड ने नियमों के तहत डुबान द्वारा रेत खनन को बंद कर दिया और डेजरों के माध्यम से रेत खनन की अनुमति दे दी और कुशल पंप डूबकर रेत निकालने वाले पेशेवरों का पारंपरिक व्यवसाय बंद हो गया है और माना जा रहा है कि कई भूमिपुत्रों के लिए भूखमरी की नौबत आ गई है। श्री महात्रे ने सोमवार को व्यक्त किया कि टंडेल मंडल ने नागले खादी पात्रा के खिलाफ आंदोलन में सीधे भाग लिया, अन्यथा हम स्थानीय नागरिकों को न्याय दिलाने के लिए सभी कानूनी लड़ाई लड़ेंगे। पिछले कई वर्षों से खादी पात्रा में अवैध रेत खनन चल रहा है रेगिस्तानियों के माध्यम से, लेकिन राजस्व विभाग को जानबूझकर इसकी जानकारी नहीं है। बाल्या मामा ने राजस्व प्रणाली पर इसकी उपेक्षा करने का भी आरोप लगाया। इस संबंध में शुक्रवार को ठाणे कलेक्ट्रेट में एक विशेष बैठक का आयोजन किया गया है और भिवंडी के तहसीलदार अभिजीत खोले ने आश्वासन दिया है कि इस बैठक में कोई रास्ता निकाला जाएगा। बच्चा मां को दे दिया गया, लेकिन राजस्व व्यवस्था में स्थानीय भूमिपुत्रों और रेत कारोबारियों का अंत नहीं होना चाहिए। अगर कलेक्टरों की बैठक में सही रास्ता नहीं अपनाया गया तो हम डेसर और सक्शन पंप के खिलाफ कार्रवाई करेंगे, बच्चा मां ने दिया है। तहसीलदारांची भेट घेतलेली काय सांगायला, काय झालं भेटीत आणि काय नेमकं प्रश्न होता या ठिकाणी? खरं म्हटलं तर भिवंडी कशिळी ते गायमुख 1952 सालापासून त्यावेळचे मंत्री महोदय मुस्तफा फकीर साहेब यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा, काम मिळावं म्हणून कशिळी ते गायमुख हा पट्टा डुबी मारून रेती काढण्यासाठी राखीव पट्टा ठेवला होता। परंतु त्यानंतर गेली अनेक वर्ष जे आमचे डुबीवाले आहेत यांना जाणीवपूर्वक प्रशासनाकडून त्रास दिला जातो, त्यांना रॉयल्टी दिली जात नाही। खरं म्हटलं तर जेव्हा स्वतः ग्रामस्थ हे काम करतात त्यावेळेस एक नाममात्र शुल्क लावून ही रॉयल्टी मिळायला पाहिजे होती, परंतु ही रॉयल्टी देताना शासन अव्वाच्या सव्वा निकष लावायला लागले आणि आता तर तिथं अनधिकृत डेजर चालू केलेले आहे। या डेजरला मेरिटाईम बोर्डाने परवानगी दिली, गौण खनिज जे ठाणे शाखा आहे यांनी देखील परमिशन दिली। आमचा एक त्यांच्यासाठी प्रश्न होता की तुम्ही स्वतः परमिशन देताना जे निकष लावले की 5 मीटरच्या खाली खोली करता कामा नये किंवा जाता कामा नये, परंतु ज्यावेळेस या लोकांनी परमिशन दिलं त्यावेळेसच 12 मीटरपेक्षा जास्त खोली या खाडीची होती। म्हणजे यांचेच निकष यांनी तपासून न पाहता एक प्रकारचा खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केलेला आहे असं आमचे स्पष्ट आरोप आहेत आणि हे आम्ही त्यांच्याच ऑर्डरमध्ये नमूद पॉइंटचं पुराव्यानिशी सिद्ध करणार आहोत। दरवर्षी जी मेरिटाईम बोर्डाकडून तपासणी केली जातो ह्या तपासणीचा जो अहवाल आहे हा देखील अहवाल खोटा दिला जातो। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खरं म्हटलं तर स्थानिकांना रोजगारासाठी तो पट्टा होता आणि म्हणून आज सगळ्या लोकांनी जे आमचे पडाववाले सगळे आहेत ते सगळ्यांनी मिळून हा डेजर आणि काही सेक्शन पंप हे बंद केलेले आहेत आणि याही पुढे ते कायमचेच बंद राहतील। कारण हा जो लढा उभारला गेलेला आहे हा लढा जोपर्यंत ते सेक्शन पंप आणि ती डेजर या पट्ट्यातून हाकलली जात नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू देणार नाही। आज तुम्ही तहसीलदारांची भेट घेतली, काय आश्वासन दिलं तहसीलदारांनी? किंवा तहसीलदार साहेबांनी आता आश्वासन दिलं की येत्या शुक्रवारी कलेक्टर ऑफिसला
सगळे फॉरेस्टचे अधिकारी असतील, मेरिडियन बोर्डाचे अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, आमचे देखील 5 प्रतिनिधी त्या मीटिंगला असतील आणि त्याच्याबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन हे तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे. जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि डीझर चालू राहिल्या अवैधरित्या उपसा तर काय भूमिका असणार आहे? नाही, मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आणि करायलाच लागतील आणि जर नाही केल्या तर मग डेझर असू दे, सेक्शन पंप असू दे, त्यांना बुडवण्याचं काम हे आमच्या सगळ्यांचं आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही ते बुडवल्याशिवाय ठेवणार नाही. आणि मी आजही सांगतो, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही आमच्या लोकांचा अंत पाहू नका. ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे जेवढं जास्त दाबलं जातं ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते वर येतो आणि जर असा काही प्रकार झाला आणि लोकांचा उद्रेक झाला ना तर त्याला हे सगळे शासकीय अधिकारी हे जबाबदार असतील. आणि स्पष्ट सांगतो तुम्हाला, याच्या पुढे मी सगळे पेपर पुरावे देईन. यांचीच ऑर्डर यांनी देताना कशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे स्पष्ट सांगतो. भ्रष्टाचार केलेला आहे, पैसे खाल्लेले आहेत, याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते पुरावे पण तुम्हाला देईन. फक्त शुक्रवारी चांगला मार्ग निघाला, हे सगळं बंद झालं, हाकलून देण्यात आलं तर आम्ही काय बोलणार नाही तर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी जेवढे अधिकारी याच्यात सहभागी आहेत या अधिकाऱ्यांना देखील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढे जाऊ. थँक्यू.